384 भागिले 8 हा भागाकार कसा करायचा पहा, अतिशय सोपी पद्धत सांगतो. तर बघा काय करायचं, तर आपल्याला 8चा पाडा म्हणावा लागतो. इथे आपण 8चा पाडा लिहून घेतलेला आहे. आता अगोदर 38ला भाग द्यायचा आहे. आता 8च्या पाड्यामध्ये 38 आहेत का बघायचं. बघा कुठेही 38 नाहीत. मग 38पेक्षा या पाड्यातली जवळची लहान संख्या बघायची. 32 बघा. मग 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 चौक 32. 8 चौक म्हणजे 4, 8 चौक 32. आता याची करायची वजाबाकी. 8 मधून 2 गेले खाली राहिले 6, 3 मधून 3 गेले 0. आता वरून घ्यायचे हे 4, इथे तयार झाले 64. आता 8च्या पाड्यात हे 64 आहेत का बघायचे. हो आहेत. पहा 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 चौक 32, 8 पंचे 40, 8 7 48, 8 7 56, 8 8 64. 8 8 64. याची करायची वजाबाकी. 4 मधून 4 गेले 0, 6 मधून 6 गेले 0. आता बघा वरून खाली घ्यायला अंक राहिलेला नाही, म्हणजे या ठिकाणी भागाकार संपलेला आहे. आता बघा यातल्या कोणत्या संख्येला काय म्हणायचं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर या संख्येला म्हणायचं भाज्य, या संख्येला म्हणायचं भाजक, या संख्येला म्हणायचं भागाकार आणि खाली जे राहते त्याला म्हणायचं बाकी. व्हिडिओ आवडला असेल तरच लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.